विचारा बघा, आपण बक्षीस वितरण समारंभाकडे जाण्याआधी मंदार परब सर, आपण सर्वप्रथम आपले जे एम्पायर होते 2 एम्पायर आपले, त्यांचा यथोचित सन्मान येथे करणार आहोत। सर्वप्रथम मी विनंती करतो, विनोद भगत झू गावचे आपले एम्पायर, जबरदस्त एम्पायरिंग केली, लागोपाठ 2 दिवस कुठलीही असा निर्णय त्यांचा नव्हता कुठलाही की त्याच्यामुळे खेळ थांबला। विनोद भगत या जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो। एम्पायरिंग फार कठीण असते, स्कोरर जर चुकला तर सॉरी बोलून तो आपल्याकडून वेळ मारून येतो। आदरणीय सुरेशजी राणा सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान येथे केला जातोय। हे त्यांचा मानधन आणि हा सुगंधित पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी त्यांना इथे प्रदान करण्यात येते। फार फार धन्यवाद विनोद भगत। अशीच अपेक्षा आहे येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याकडून। त्याचप्रमाणे आपले दुसरे एम्पायर सचिन साहू, मैन फ्रॉम तुर्बे, सचिन साहू जी आइए, आपका भी यहाँ पे तहे दिल से आपको शुक्रिया अदा किया जाएगा, दिल की गहराई से। लाजवाब एम्पायरिंग, मनी भाई की तरफ से उनका यहाँ पे सम्मान किया जाएगा। ये फूलों का गुलदस्ता और उनको ट्रॉफी और उनका मानधन यहाँ पे उनको प्रदान किया जा रहा है। बहुत बहुत शुक्रिया सभी हमारे कमेंटेटर जिन्होंने भी यहाँ पे कमेंट्री की। कल विघ्नेश मडवी जी यहाँ पे आए थे, उनको भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। आज 2 कमेंटेटर यहाँ पे कमेंट्री बोल रहे थे, हेमंत ठाकुर और समीर, इनको भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। और शुभम हमारे साथी स्कोरर आईटी कंपनी में जॉब करते हैं और लाजवाब स्कोरिंग की भूमिका अपनी अदा की, इसलिए उनका भी यहाँ पे यथोचित सम्मान। अरोरा सर, इनके शुभ हस्ते शुभम माझी, लाजवाब स्कोरिंग की शुभम माझी ने टाळ्या वाजवा मित्रांनो आपल्या या सर्व मित्रांसाठी। वहीं से करिए सर। शुभम माझी हमारे ऑफिशियल स्कोरर थे, जिनका यहाँ पे सम्मान और सत्कार किया जा रहा है। बहुत बहुत शुक्रिया शुभम। आईटी कंपनी में जॉब करते, ज़्यादा समय नहीं मिलता है वर्कआउट करने में, लेकिन उसमें से भी समय निकाल के ये यूट्यूब लाइव के हमारे सोनू पाटिल जी की स्कोरर के सोनू पाटिल, आइए सोनू पाटिल, या सोनू पाटिल। बघा, कुठल्याही चॅनलला आपण दोष देऊ शकत नाही, कारण की इथे डीजेचा मिक्सर नव्हता, त्याच्यामुळे खरखर होत होते असं सोनू सांगतायत लाईव्ह मध्ये। पण आपला भूमिपुत्र जोरदार टाळ्या वाजवा लारा। बघा, आपला आगरी पाऊल पडतंय पुढे, गोठवली गावचा हा सुपुत्र आहे सोनू पाटील की स्कोररचा गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल। फार फार धन्यवाद सोनू पाटील दादा। आपला जे योगदान होतं 2 दिवसाचं, खरोखरच आपल्या माध्यमातून ही स्पर्धा पाहावयास मिळाली। आम्हा सर्वांना 500 सबस्क्रायबर झाले त्यांच्या आज। टाळ्या वाजवा मित्रांनो आपल्या सोनू पाटीलसाठी। फार फार धन्यवाद सोनू। हॅलो, तसेच आपल्या दिवसभर साई सगळ एक स्पर्धेसाठी ज्यांनी आवर्जून वेळ दिला आणि कॉमेंट्रीसाठी आम्हाला भरपूर असं सहकार्य केलं, प्रदीप विचारे सर यांचा सत्कार मी सुरेश राणा सरांना विनंती करतो करावं। सुंदर असा गोड आवाज त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला भेटला पूर्ण या संपूर्ण दिवसात। थँक्यू सर।
कुशल सारसोले हे बघा. हॅलो, फायनल मॅचचे हॅट्रिक आपले कुशल बडवी यांनी प्राप्त केली आणि त्यांना 3,000 रुपये पारितोषिक ठेवण्यात आलं होतं. समित कोकाटे साहेब यांच्या वतीने यावरती व्यासपीठावरती जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. 25 वर्षापासून पण अधिक काळ हा आपला महान खेळाडू क्रिकेट खेळतोय. कुशल सारसोले पासून जय गणेश कुशल 11 सारसोल्यापर्यंतचा प्रवास. काय जबरदस्त खेळाडू. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो कुशल बडवीसाठी. जोरदार टाळ्या वाजवा. वेलप्लेट हॅट्रिक घेतली त्याच्यामुळे 3,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना इथे प्रदान करण्यात येतं आणि ज्यांनी पारितोषिक लावलेले समित कोकाटे साहेब यांच्या वतीने पारितोषिक त्यांचा सुपुत्र देखील त्यांच्या समवेत आहे आणि मॅन ऑफ द मॅच देखील कुशल मडवी यांना फायनलची इथे प्रदान करण्यात येते. समित कोकाटे साहेब यांच्या वतीने हा सन्मान इथे करण्यात येतोय. मॅन ऑफ द मॅच फायनलचा वेलप्लेट कुशल. कुशल कुशल 2 दिवसांमध्ये 16 संघ होते आणि काय वाटतं युनायटेड ऐरोलीचा हा जो आयोजन होता त्या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल तुमच्याकडून 2 शब्द ऐकायला निश्चित आवडतील आम्हाला. आयोजन तर खूपच चांगलं होतं आणि मी सगळ्यांचं कौतुक करेन का त्यांनी आम्हाला इथं खेळायची संधी दिली आणि पडद्याआडचे जे माणसं आहेत त्यांचं पण मी कौतुक करेन. त्यांच्यामुळे हे पूर्ण म्हणजे जो कॉन्सेप्ट आहे तो पूर्ण झाला आणि पैसे हे आहेत हे पैसे मी माझ्या संघाला डेडिकेट करतो कारण की फर्स्ट टाइम नंतर आम्ही काही आमचं चालूच असतं. ओके, त्याच्यासाठी पण मोठं मान लागतं. कॉंग्रॅच्युलेशन. कुशल मडवी होते. मॅन ऑफ द मॅच फायनलचा त्यांना प्रदान केलं गेलं आणि हॅट्रिक विकेटसाठी त्यांना समित कोकाटे साहेब यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक ते त्यांनी आपल्या टीमसाठी इथे डेडिकेट केलंय. बघा, कुठल्याही क्रिकेट स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षण हा फार मोठा जमेचा बिंदू असतो आणि क्षेत्ररक्षणाचा पारितोषिक अगदी बरोबर अगदी सारसोले टीम कडून आवाज येतोय. अगदी षण्मुख सिंग यांना इथे प्रदान करण्यात येईल. सारसोले संघाचे ते खेळाडू आहेत मनीबाई यांच्या शुभार्थे हे पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. काय लाजवाब कॅच पकडली होती त्याने मिड विकेटला. शॉर्ट मिड विकेट वरून डीप मिड विकेट पर्यंत धावत आले आणि लाजवाब कॅच पकडली. काल दिवसभर बघा ते 12वे होते पण आज जसा फायनल खेळले तसं त्यांना क्षेत्ररक्षणाचं पारितोषिक मिळाला. पाजी सलाम करता हूं आपको. वेल प्लेड पाजी. या स्पर्धेचा बेस्ट बॉलरचं पारितोषिक दिलं जात आहे रामपॉल यांच्या शुभार्थे आणि ते पारितोषिक वाशी रॉयलचे खेळाडू इस्माईल यांना देण्यात येईल. इस्माईल जबरदस्त खेळाचं प्रदर्शन. बेस्ट बॉलर या स्पर्धेचा इस्माईल रामपॉल आमचे एक बेस्ट ऑलराऊंडर होते आणि त्यांच्या शुभार्थे हे पारितोषिक इथे प्रदान करण्यात येत आहे. 8 विकेट घेतले त्यांनी या स्पर्धेच्या दरम्यान. वेल प्लेड इस्माईल. आणि बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक दिनेश गुप्ता धनेश गुप्ता वाशी रॉयल्सचे खेळाडू धनेश बिग मॅन प्रशांत तांबे साहेब यांच्या शुभार्थे हे पारितोषिक वितरित केलं जाईल. वेल प्लेड धनेश गुप्ता बिग मॅन. काय जबरदस्त खेळ केला त्याने. किती धावा कुठल्या 57 धावा या स्पर्धेमध्ये त्यांनी केला. वेल प्लेड धनेश. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक खरोखरच एक खेळाडू जिथपासून मी त्याला पाहिलं तिथपासून मी त्याचा फॅन झालो. ओनली 1 मॅन चंदन तलवार.
आइए चंदन पाजी, चैला भाई, इनके शुभ हस्ते ये मैन ऑफ द मैच का पुरस्कार यहाँ पे प्रदान किया जाएगा। मैन ऑफ द सीरीज का ये पुरस्कार है। चंदन तलवार, वेल प्लेड चंदन, जोरदार तालियां बजाइए। मैं फिर एक बार कहूंगा पाजी तुसी ग्रेट हो यार, सचमुच बहुत ही उम्दा खेल का प्रदर्शन चंदन तलवार जी की तरफ से। इस प्रतियोगिता का दूसरा इनाम 50,000 रुपया नकद और ये बेहतरीन चमचमाते हुई यूनाइटेड ट्रॉफी 2025 की ये पारितोषिक यहाँ पे वाशी रॉयल्स इस टीम को यहाँ पे प्रदान किया जाएगा। सम्माननीय अमित शिंदे, खैरनार साहेब, प्रवीण मोगुने, हे सर्व आमचे जे पाहुणे आहेत त्यांचा इथे हातभार लागेल या ट्रॉफीसाठी। चला द्या 50,000 रुपये रोख आणि ही युनायटेड ट्रॉफी दुसऱ्या क्रमांकाची। थोडं पुढे जा अजित भाई, माडिक दादा सकाळपासून इथे उपस्थित आहेत, जरा या लवकर पुढे साहेब। मिलन सर, सर्वांनी जरा पुढे जा, पाहुण्यांना विनंती आहे जरा पुढे जाऊन द्या जरा प्लीज। वेल प्लेड वाशी रॉयल्स टीम। एक मिनट दिनेश भाई, एक मिनट। देखिए, अगर मैं यहाँ पे स्थानिक पुलिस स्टेशन, हमारी नवी मुंबई महानगर पालिका, अगल बगल की सोसाइटी, सभी को तहे दिल से धन्यवाद देना चाहूंगा। और सुरेश जी राणा सर, पहले इनाम की तरफ जाने से पहले जिस बंदा पर्वत ने ये क्रिकेट प्रतियोगिता को सफल होने के लिए अपने मजबूत कंधे के ऊपर जिम्मा उठाए रखा था, वो हमारे अजीज दोस्त मंदार जी परब जी का सम्मान करने का मैं गुजारिश करता हूँ आदरणीय सुरेश जी राणा सर को। ये शॉल और ये पुष्पगुच्छ उन्हें यहाँ पे प्रदान किया जाएगा। ये अकेले मैं कहता हूँ मंदार परब जी का नहीं, पूरे यूनिट का इसमें सहभाग है। सचमुच बहुत बहुत शुक्रिया आदरणीय मंदार जी परब साहेब, अतिशय हसरा चेहरा, नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावणारा हा चेहरा, काय माणूस आहे यार, सलाम करतो या माणसाला। अतिशय प्रेमळ बोलणं, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आमचे मंदार परब साहेब, फार फार धन्यवाद। आणि या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक साई सागर युनायटेड ऐरोली आयोजित युनायटेड चषक 2025 वरती अगदी सुवर्ण अक्षरामध्ये ज्या संघाचं नाव लिहिलं गेलंय तो संघ आहे कुशल जय गणेश 11 सारसोले, जय गणेश कुशल 11 सारसोले। आदरणीय सुरेशजी राणा सर आणि सर्व पाहुणे, समित कोकाटे साहेब, सर्वांनी हातभार लावा जरा। या दिनेश भाई, अगदी कालपासून उद्घाटन समारंभापासून दिनेश भाई इथे हजर होते, सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो। प्रसाद परब सर, आपण पण जा जरा पुढे जा, परब साहेब जा, या पुढे या। सर्व आपले कार्यकर्ते युनायटेड साई सागर युनायटेड ऐरोलीचे सर्वांना धन्यवाद देतोय। अगदी छोट्यापासून मोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत अगदी सगळ्यांनीच मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी। बघा 1 लाख रुपये रोख आणि हा युनायटेड चषक 2025 वरती आपलं नाव लिहिलंय। इकडे जय गणेश कुशल 11 सारसोली संघाने वेल प्लेट बॉईज, कुशल बडवी, लारा, अगदी सगळ्यांनाच मी धन्यवाद देतोय। खरोखर चांगली स्पर्धा त्यांनी जिंकली, फार फार धन्यवाद। सर्व पाहुण्यांचं जे इकडे शुभ आगमन झालं होतं या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी सुरेशजी राणा सर, बघा त्यांची लिगामेंट